गरज नाही, त्याला फक्त त्याच्या चरणांना मिठी घाला, त्याला आपलं म्हणा. जर भगवंताला आपलं म्हणाल तर तो परमात्मा तुमची जबाबदारी घेईल, तुमचा विडा उचलेल महाराज. आणि मग त्यांनी काय ताकद आहे काळाची तुमच्याकडे पाहण्याची, तो त्यांनी कमरेवर हात देऊन उभा आहे. आणि तो कमरेवर हात देऊन का उभा आहे त्याचं कारण त्यांनी सांगतात. भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो, ते म्हणतात गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दुष्यते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळार्थे विनवणी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो, भक्तांना भवनदीचं लक्षण माझ्या कमरे एवढंच आहे, चिंता करू नका, असं तो सांगण्याकरिताच उभा आहे. त्याची उभं राहण्याची जी मुद्रा आहे ना, याच्यात अनेक भाव आहेत महाराज. तो भक्तांना सांगतोय भवनदी कमरी उडीच आहे, चिंता करू नका. प्रमाणम भवा प्रेरितम मामकानम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्य वर्णन करू सांगतात की जो कमरेवर हात देऊन का उभा आहे, तो प्रमाणम भवा प्रेरितम मामकानम. तो त्यांनी कमरेवर हात देऊन भवसागर तरता कार्य करे घेऊन या, त्याचे पायी घाला मिठी, मोलने हे जग जेठी. भावा एकासाठी खांदा बाह्य आपुल्या, फक्त भाव तुमचा अंतःकरणात त्याच्याविषयी निर्माण करा. आणि त्या भावनेनं भगवंताच्या चरणांना मिठी घाला, भगवंताची शरणागती करा. त्याची शरणागती जर कराल तर तो खांद्यावर घेऊन तुम्हाला भवनदीच्या पलीकडे नेऊन घालेल, तुमची जन्म मरणाची परंपरा सोडून टाकेल महाराज. अनादिकालापासून ही परंपरा आपल्या मागे लागलेली आहे आणि ही घालवण्याचं काम तो परमात्माच करू शकतो, त्याच्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. त्याची शरणागती केली पाहिजे, फार महत्वाचा विचार आहे. असा विवेकाचा परमार्थ केला पाहिजे. हा जो मी आता सध्या मुद्दा तुमच्या समोर उपस्थित केलेला आहे, हा विवेकानं त्यांनी ग्रहण करण्याचा मुद्दा आहे. सर्वांनी त्यांनी अंतर्मुख होऊन हा विचार केला पाहिजे. राहिले किती दिवस आपले आता, काय त्यांनी कोणी 25 वर्षाचा असेल त्याने समजायचं माझे 75च राहिले. अरे 75 असे बुडबुड्यासारखे जातात, खरं सांगतो बुडबुड्यासारखेच जातात मला. जळी बुडबुडा पाहता पाहता क्षण लागत पण ते क्षण सुद्धा लागत नाही बुडबुडा त्यांनी निघून जाण्याकरता. असं जीवन त्यांनी संपून जाईल. मग हे जीवन जर संपून गेलं मग भगवंताची प्राप्ती कशी होईल? हे जीवन जर संपून गेलं मग हे परत जन्ममरणाची परंपरा येऊ नये याची तरतूद कशी होईल? मग ज्या दिवशी त्यांनी कळालं त्याच दिवशी पहाट झाली समजा, आणि उठून तयारी लागा. काय तयारी करायची? आता दुसरं काहीच डोळ्यासमोर आणायचं नाही, आता फक्त परमात्मा डोळ्यासमोर आणायचा आणि त्याची शरणागती करायची. दुसऱ्या जगात कोणी नाही म्हणायचं की जो कोणी या भवनदीतून आपल्याला तारून येईल. बायकोच्या समोर त्यांनी, बायको माझी फार, बायकोच्या जेव्हा काही लोक त्यांनी उड्या मारतात, मुलांच्या जेव्हा उड्या मारतात तेव्हा माझी मुलं त्यांनी फार दष्टपुष्ट बलदंड आहे. यम आल्यावर म्हणतो शहाणपणा करू नकोस, तू जर जास्त मुलांचं सांगायला लागलं तर मुलांना पण बरोबर घे, बायकोचं जर शहाणपणा सांगलं बायको पण बरोबर घे. मग त्यांनी तो यम कोणाला सोडत नाही महाराज, तो त्यांनी सगळ्यांनाच नेण्याकरिता तयार आहे. मग जसा बोका उंदराला पकडण्याकरिता टपून बसला असतो, तैसा काळ लोका नेता असेल, तसा काळ लोकांना नेण्याकरिता टपून बसलाय. कधी त्यांनी म्हणत घडी घडी काळ वाटी याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती काळ आहे शिल्लक, असं त्यांनी म्हणत. तो मोजतोच आहे. काळ लागला मापा, सावध होई बापा, काळ लागला मापा. काळ माप घेण्याकरिता त्यांनी घालेला आहे. किती दिवस याची शिल्लक राहील? करकरा दात चावून आपल्याकडे पाहतोय, आपल्याला नेण्याकरिता तयार आहे. मग त्यांनी या कंडिशन मध्ये, तुम्ही फार श्रीमंत लोकांना शरण गेलात, काहीतरी करावं, जन्म मरणाची परंपरा मला त्यांनी घालवायची आहे, काहीतरी करा, त्यांना शरण गेला. ते स्वतःच त्या काळाचे भातुकले आहे. ते काय तुम्हाला सोडवते? बलदंड मुलांना शरण गेलात, कोण तुम्हाला ती मुलं कशी काय काढतील? तेच काळाचे भातुकले. बायका मुलं संपत्ती त्यांनी म्हणत काही चालत नाही. यम आला त्याला म्हणले बघ थोडे दिवस अजून जगू दे, तुला 4-5 पेट्या देतो. यम म्हणतो तुझं चलन चालत नाही ना तिकडं, तुझ्या पेट्या नेऊन काय करतो? हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्यांनी म्हणत तिथं कोणी सोडवण्याकरिता येत नाही, परमात्मा सोडवण्याकरिता येतो. म्हणून तो समर्थ असणारा परमात्मा, तो काळाचाही काळ आहे. म्हणून त्या भगवंताची शरणागती केली पाहिजे, ते माणसाला कळावं. हा महत्वाचं. तुकोबारायांना हे कळालं, त्यांच्या हे लक्षात आलं की आता या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर कोण मुक्त करेल? तो परमात्माच मुक्त करेल. म्हणून त्यांनी सगळ्या जगाला बाजूला करून देवाचा महिमा कळाला महाराज. तो देव असा आहे, तुझं काही स्थिर राहे ऐसे नाही. पांडुरंगाचं वर्णन आहे बरं, तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. देवा तुझ्या वाचून या जगात काही स्थिर राहत नाही. ऐका, कडू आले बहुतारी ती पांडुरंगा माझी चित्ती. फार त्यांनी रीतीनं मला हे कळलेलं आहे, काही स्थिर राहत नाही. म्हणून काय केलं मी? मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. मी त्यांनी सगळे आशाच जगाविषयीची सोडून दिली आणि तुझ्या चरणांचा दास झाला. सगळे आशा सोडून द्यावे. कोणाकडूनच आशा करू नये, धनाकडून नाही, मानाकडून, लोकांकडून नाही.
कोणाकडून परिवाराकडून कोणत्या प्रकारची आशा करू नये. आशा जर करायची असेल तर भगवंताकडून करावी. का बरं? तू का म्हणे तूची खरा येर वाऊगा पसारा, बाकीचा सगळा पसाराच आहे, तू एकटाच खरा आहेस हे मला कळालं देवा. आणि म्हणून त्यांनी मी तुझ्या त्या शरणागतीच्या मुद्द्यापर्यंत आलो. म्हणून त्यांनी मला तूच सोडवणारा त्यांनी दिसतोस की मला त्यांनी अशा पद्धतीने कळालं. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी आधार रूपाने तूच उभा आहेस. म्हणून आता मी काय ठरवलेलं आहे, तुला शरण यायचं. कोणाला शरण? तुझ्या वाचून त्यांनी मला असा कोण आहे जगामध्ये शरण जाण्यासारखा, म्हणून कोणाला शरण जाऊ सांग तुझ्या वाचून. तू त्यांनी शरण जाण्यास योग्य आहे म्हणून तुझी शरणागती कर. का शरण जायचं कळालं ना तुम्हाला? का? भवबंधनातून मुक्त व्हायचंय आणि म्हणून शरणागती करायची. या भवबंधनातून बाकीचं कोण कसं सोडवेल महाराज? पण बाकीचे असमर्थ आहेत या भवबंधनातून आपल्याला मुक्त करण्याकरिता. एकच समर्थ आहे, त्याचं नाव आहे परमात्मा. त्याला तुकोबारा नारायण म्हणतात. हे नारायणा, आता तुझ्या वाचून कोणाला शरण जाऊ? तुझं बिन कोणा शरण जाऊ नारायणा. का बरं? का बरं? त्यांनी तुझ्या वाचून दुसरा कोणी दिसतच नाही. हा महत्वाचा विचार आहे महाराज. भगवंताची शरणागती करण्याच्या मुद्द्यावर आले. आपण सर्वांनी पण असं करावं महाराज. शरणागती करायची म्हणजे फार मोठा भाव नाही करून घ्यायचा. नाही तर तुम्हाला फार अवघड आहे त्याने सांगितलं की शरणागती करा, मग आपलं कसं काय त्यांनी जमेल? तसं नाही. ते शरण जायचं म्हणजे त्यांनी महाराज ज्ञानोबारीने शरणागती करते ओवी खर्च ते म्हणजे आपुलेने भेदेवीन माझे जे जाणणे एकपण तया नाम शरण मज येणे का. आपुलेने भेदेवीन माझे जे जाणणे एकपण, आपण स्वतः भिन्न न राहता त्याच्याशी एकरूपता साधणं, याचं नाव आहे शरणागती. पण आपल्या अंतकरणाच्या पटलावरती आपण जे गबाळ जमा करून ठेवलं असेल, गबाळ नाथ महाराजांच्या शब्दात सांगायचं ठरलं तर जया परमार्थाची जाड त्याने सांगा लिगाड. लिगाड म्हणजे काय हो? माझ्या भाषेत लिगाड. लिगाड म्हणजे संसार सगळा. ती बायको, ती मुलं, ते सगळं प्रपंच, ते सगळं आपण वाढवलेलं चित्र आहे किती दिवसाचं बेगडासारखं. हे सगळं लिगाड सोडून द्यावं लागेल. तुला जर देव पाहिजे असेल तर धनोनी महिला ये भक्तीचे वाटेला जेव्हा जिया पावस या बेंगणीचं धाम माझे. मग झडझडून या सगळ्यातून बाजूला हो. आणि बाजूला होऊन त्यांनी महाराज भगवंताची शरणागती कर. भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. परमात्मा तुला सांभाळण्याकरता मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, तो साकडं घालवण्याकरिता तयारच आहे महाराज. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तो त्यांनी कमरेवर हात देऊन याच्याकरिताच उभा आहे. हे मी तुमच्या समोर सांगतोय की हात दे, कमरेवर हात देण्याची मुद्रा म्हणजे दम देण्याची पण मुद्रा असते. एखादा माणूस जर भांडण करायला उभा राहिला ना तर असं वेळ म्हणजे हे मला माझ्याशी असं नाही म्हणत तो, असा उभा राहतोय काय रे असं त्यांनी भांडण करण्याची मुद्रा आहे महाराज. देव भांडण करायला उभा आहे. तुम्हाला भांडकुदळ घ्या. तुमचा देव भांडतोच कोणाबरोबर? काळाबरोबर भांडतो. त्याला सांगतो खबरदार जर माझ्या भक्तांकडे पाहशील तर माझ्याशी गाठ आहे. मग कमरेवर हात देऊन उभा आहे, तेवढ्याच कारणाकरता उभा आहे. हा महत्वाचा विचार आहे महाराज. तो कमरेवर हात देऊन उभा आहे. अजून एक कारण सांगतो, तो वाट पाहतोय. वाट पाही उभा बाप माझा दिनानाथ, वाट भक्तांची पाहत आपली वाट पाहतोय महाराज. तो कमरेवर हात देऊन त्यांनी पाहतो यांना कधी जाग येईल, हे कधी विचार करतील आपण संसारात अडकलेलो आहोत, हे कधी त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतील आणि हे कधी एकदा मला शरण येतील, अशी तो वाट पाहतोय. आपण मात्र असे आहोत की घंबरघट. आपल्याला त्यांनी मला संसार एवढा प्रिय झालेला आहे की आपल्याला त्याच्यातून बाहेर पडावंसं वाटत नाही. देव वाट पाहतोय आणि आपली वाट पाहतोय. लक्षात ठेवा, आपण फक्त त्याला शरण गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतो तुझं बिन कोणा, हे देवा तुझ्या वाचून कोणाला शरण जाऊ नये. शरण जाऊ नारायणा. तुझ्या वाचून त्यांनी शरण जाण्यासारखं मला कोणी दिसलं नाही. भगवंताच्या शरणागतीचा निर्णय करा. या कीर्तनात करणं आत्ताच करायला लगेच ताबडतोब. काय त्याला खर्च लागत नाही. तुम्हाला काही विचारपूस करावी लागत नाही. कोणाचे काही अर्ज भरावे लागत नाहीत. कुठे त्यांनी कोणाची परवानगी काढून आणावी लागत नाही. इथं कीर्तनामध्ये तो उभाच असतो. म्हणून त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात करा आणि संवाद साधून त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात करा. आबाल वृद्धाने तुम्ही फार एखादा ज्ञानी असेल, सोहमभावी पूर्ण ज्ञानी, एखादा स्वरूपाच्या बोधानं संपूर्ण झाला असेल, जीवनमुक्त झाला असेल, ते जीवनमुक्त झाले तरी म्हणतात विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. विश्रांती प्राप्त झालेली आहे पण तरी म्हणतात सांभाळा. म्हणजे तिथेही सांभाळायची गरज. कोण सांभाळेल त्याच्याशिवाय? कोण सांभाळेल संतांशिवाय? हा महत्वाचा विचार. म्हणून जीवनमुक्त जरी झाला तरी त्यानं काय करावं? करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. असं भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. इथं बसून भगवंताची आठवण करा. भगवंताबरोबर बोलायला सुरुवात करा. भाव अंतकरणात निर्माण करा. भावा एकासाठी खांदावा हे आपल्या मग आपण प्रमाण पाहिलं. म्हणून भाव निर्माण करा. काय भाव निर्माण कराल? जो भाव निर्माण करता येईल तो भाव निर्माण करा.
लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतो ते. सगळ्यात पहिला भाव सांगतो महाराज तुम्हाला, शांत भाव. भाव निर्माण करायचा ना, शांत भाव. हा शांत भाव म्हणजे काय आहे? घरातला प्रमुख मनुष्य असतो, तो कामधाम करतो, तो त्यांनी महाराज सगळी बाहेरचे काम पाहतो, थोडेसे चलनही घरी घेऊन येतो आणि त्याच्या जीवावर घर चालतं. त्याच्या जीवावर घरातले सगळे लोक शांत आहेत. त्यांना काही करायची गरज पडत नाही. गॅस भरायचा आहे, पैसे लागतात, पाणीपट्टीला पैसे लागतात, घरपट्टीला पैसे लागतात, आणखी त्यांनी किराणा आणायचे पैसे लागतात. कशाला पैसे लागत नाही? सगळ्याला लागतात. जी गृहिणी असते, जी घरात काम करते, ती मात्र बिनधास्त असते. कोणाच्या जीवावर? तो जो कमवून आणतो ना त्याच्या जीवावर. शांत आहे मला, ते शांत भाव सांगायचं मला. तसं देवाच्या जीवावर मी शांत आहे. मला आता काही करायची गरज नाही, माझं काय करायचं असेल तो तोच करेल. शरणागती सांगतोय बरं तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. अशी शरणागती भगवंताच्या जीवावर मस्त व्हा. स्वतःला भगवंताच्या जीवावर सोडून द्या. जसं लहान लेकरू असताना ते मायबापाच्या जीवावर त्याने बिनधास्त झालेलं असतं. तेव्हा मायबापानं त्याच्याशी काही व्यवहार केला, एखादं छोटस लेकरू आहे असं घेतलं वर फेकलं, तर ते रडत नाही महाराज, ते खिलवून हसतं. त्याला माहिती मला पडू देणार नाही. तुम्ही थोडा प्रयोग करून बघा. असं लेकरू हातात घ्यायचं आणि गच्चीवर जर उभे राहिले तर टाकू टाकू म्हणायचं, ते रडत नाही, ते हसतं मत मत. त्याला माहितीये हा मला टाकू शकत नाही, माझा बाप आहे. त्याच्या जीवावर बिनधास्त आहे माझं. विमानातला प्रवास चालला होता, एक छोटीशी मुलगी विमानात होती आणि विमान अपघात होण्याची वेळ होती. त्याला कुठेतरी आग लागली होती. सगळे विमानातले प्रवासी घाबरले. त्यांनी अट्टहास सगळ्यांचा सुरू झाला. आता काय करायचं? आता आपण मरणार आहोत. तिच्या हातात छोटस पुस्तक होतं महाराज, गोष्टीरूप. त्यांनी काही चित्र होते, ती पाहत होती. 8-9 वर्षाची मुलगी होती, शांत निवांत बसली होती. तिची काही धावपळ नव्हती, तिला कुठं काही चिंता वाटत नव्हती, काहीच नव्हती. सगळे लोक पाहते आपण एवढे त्यांनी धावपळ करतो, आरडाओरडा सुरू आहे, पण ती मात्र पुस्तकात निवांत पाहते. तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव बदललेले नाहीत. काय झालं असेल? धर्मसंयोगाने तो पायलट फार चांगला होता, त्यानं ते विमान बरोबर कुठेतरी उतरवलं. सगळे लोक सुरक्षित बाहेर आले. पण उतरताना लोकांच्या मनात असं विचारलं पाहिजे, एवढी बिनधास्त का होती? मग तिला विचारलंच, बाळा एवढी बिनधास्त का होतीस? आम्ही सगळे मरणाच्या भीतीने त्रस्त झालो होतो, घामाघूम झालो होतो. आता मरणार अशी शाश्वती पोटात वाटत होती आणि तू मात्र बिनधास्त होती. का बिनधास्त होती? त्या छोट्याशा बाळानं त्याने महाराज त्या लोकांना सांगितलं, खरं सांगू का, ते जे विमान चालवणारे पायलट आहेत ना, ते माझे पप्पा आहेत. आणि मला माहित आहे माझे पप्पा मला मरू देणार नाही. फार मोठी गोष्ट आहे. माझे पप्पा मला मरू देणार नाहीत. त्या पप्पांच्या जीवावरती 8 वर्षाची ती छोटीशी कन्या निवांत होती. मग संसारात त्या पप्पाच्या जीवावर जर त्याने एक कन्या निवांत राहू शकते, म्हणून